मराठी लोकांना करायला पाहिजे। मी तर म्हणेन मराठी उमेदवार नाही, आपला पंतप्रधान पण मराठीच पाहिजे। मला तर अक्षरशः असं वाटतं, कारण आपल्या मराठी लोकांच्या जर ह्या समजून घ्यायला पाहिजे असेल तर मंत्रीच नाही, आपला देशाचा पहिला जो माणूस म्हणतात तो सुद्धा मराठीच पाहिजे। काय झालं की मुंबई 107 जणांच्या बलिदानाने आपण मुंबई मिळवली, बरोबर, आणि संयुक्त महाराष्ट्र राज्य झालं। या मुंबईमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे सर्व राज्यातून लोक इकडे आले, पैसा कमवायला आले। आपण त्यांना काही बोललो नाही, कारण आपल्याकडे बरेच रोजगार होता, उद्योग होते, पण त्यांनी हळूहळू त्यांची संख्या वाढली आणि संख्या वाढल्यावर त्यांनी इथं राजकारण करायला सुरुवात केली। आज त्याची परिणिती मुंबईमध्ये 80 नगरसेवक अमराठी आहेत। म्हणजे तुम्ही पैसा कमवायला आलात की राजकारण करायला आलात। त्याच्यानंतर आपल्या विधानसभेमध्ये 26 आमदार अमराठी आहेत, लोकसभेमध्ये 5 अमराठी खासदार गेलेत। आज आम्ही 12 वर्ष झालं मराठीला अभिजात दर्जा मागतोय, देऊ शकत नाही, कारण आमचे खासदार तिकडे भांडतच नाहीयेत। मग हे जे अमराठी नेतृत्व पुढे येते ते कोणासाठी काम करते, तर त्यांच्या लोकांना इकडे आणतंय। आज महाराष्ट्रामध्ये कोणीही येतोय, बिझनेस चालू करतोय, व्यवसाय चालू करतोय आणि तो त्यांच्या गावातल्या लोकांना इकडे आणतोय, आपल्या मुलांना रोजगार देत नाही। मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? बरोबर आहे, आपण मराठी लोकांना करायला पाहिजे। मी तर म्हणेन मराठी उमेदवार नाही, आपला पंतप्रधान पण मराठीच पाहिजे। मला तर अक्षरशः असं वाटतं, कारण आपल्या मराठी लोकांच्या जर ह्या समजून घ्यायला पाहिजे असेल तर मंत्रीच नाही, आपला देशाचा पहिला जो माणूस म्हणतात तो सुद्धा मराठीच पाहिजे।